हाय. 50,000चं डायसन देणारा माझ्या आयुष्यात कोणी नाही आणि आय कांट अफोर्ड इट म्हणून असे केस सेट करून मी निघाली आहे आज खूप महत्त्वाच्या कामाला. तर आज आहे माझ्या आयुष्यातील असा दिवस ज्याची वाट मी पाहत होते की नाही माझं मलाच माहीत नाही म्हणून देवासमोर परत प्रार्थना करून आणि किती वेळा कशी माती खाल्ली हे परत सांगून दिवस कोणताही असला तरी रेडी होणं मस्ट आहे म्हणून 15 मिनिट मॅचिंग इयरिंग शोधण्यात वेळ घालवले. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण माझ्या तब्येतीला साजेशी असली तरी मी आधी विठुरायाचं दर्शन घेते हे मात्र खरं. आयुष्यात खूप जास्त स्ट्रगल आहे असं प्रत्येक रीलमध्ये ओढून सांगणारी मी मात्र माझ्या नाजूक हातांना त्रास नको म्हणून आजही फ्रीजमधल्या इन्स्टंट पोळ्या गरम करून खाते. स्वतःचा आत्मा तृप्त करून आणि कॅनडामध्ये इतर कुठलेही नशे करायला मिळत नाही म्हणून कॅफेनचा ओव्हरडोस घेऊन या सो कॉल्ड एस्थेटिक व्हिडिओच्या नावाखाली पादत्राणांचं दर्शन घडवलं. जाण्याआधी फुकटचे सल्ले म्हणजेच महत्त्वाच्या नोट्स लिहिल्या आणि विजेचं बिल भरायला इथे बाबा नाहीत म्हणून स्वतः घरातली विद्युत उपकरणे काळजीपूर्वक बंद केली आणि कॅब बुक केली. वाटलं होतं नेहमीप्रमाणे टेस्ला येईल पण ॲटलिस्ट कॅब ड्रायव्हर घ्यायला तरी आला याच्यातच समाधान मानून घेतलं. पूर्ण 15 मिनिटं कॅब ड्रायव्हरला इंटरव्ह्यू देऊन स्वतःचा ब्रेन वॉश करून घेतला आणि मेन लोकेशनला पोहोचल्यावर कॉन्टेंट पण शूट करायचं हे मात्र विसरूनच